काय तरी चांगलं दिसावं, कारण इथलं शेतकरी आता शितोळे साहेब माहित आहे मधनातनं गाठ पडती राजे पाटलाच्या द्राक्षांची निर्यात करणारी माणसं स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या मनगटाच्या जोरावर फॉर्च्युनर सारखी गाडी घेणारी बाजार मंडळी या निमसोड मध्ये आहेत आणि याचा आम्हाला अभिमान आहे. अरे आम्हाला अभिमान कशाचा पाहिजे? ज्या कष्टाच्या जोरावर मेहनतीवर घेतलेल्या गाडीमध्ये फिरताना आमच्या बायकोला घेऊन येताना तो जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान जपणारी ही मंडळ आहे. म्हणून ह्या निमसोड मधल्या शेतकऱ्यांना माझा त्रिवार सलाम आहे. अशी 72 मंडळी तयार झाली पाहिजे. नाहीतर आता काय होतंय, मिळती नोट देतोय वोट, परत काय मिळतंय वाटीवर रस्सा 5 वर्ष बोंबलत बसा. अरे 2 महिने या उरमुडीचं पाणी आमच्या डोळ्यासमोरून 2 महिने वाहतंय आणि 8 दिवस सुद्धा आपल्या नशिबामध्ये येत नाही. याची कधीतरी तुम्हाला लाज वाटते का? यासाठी तुम्हाला कधीतरी वाटलंय का हे पाणी अडवावं? अरे हे पाणी अडवायची हिंमत कोणामध्ये आहे तर कातर खटाव मध्ये वैभव पाटील आणि त्याची सर्व शिलेदार मंडळी पाणी सोडायचं काम केलं आणि मायनीला पाणी घेऊन गेली कातर खटावला. अरे आम्हाला काय कुत्रं चावलं नाही, तुम्हाला शिव्या घालण्यासाठी आम्ही दमा लावला नाही, परंतु आम्हाला काय वाटत नाही आमच्या बायका पोरांच्या गळ्यामध्ये चांगलं सोनं नाणं असावं, आमची मुलं चांगली शिकावी, आमच्या आईवडिलांना चांगलं औषधोपचार व्हावा, चांगल्या दवाखान्यात जावं, की आमची छोटीशी मनोकामना काम पूर्ण होत नाही. कारण नेलेल्या ऊसाची बिलं तुम्ही जर 18 महिने 24 महिने ठेवत असाल आणि ते हरामखोर मंडळी आमच्याच मुलीच्या लग्नामध्ये हार तुरे घालून हिंडत असतील तर त्यांना चपलीनं मारायचं का नाही हा माझा तुम्हाला सवाल आहे. कशासाठी ह्यांची पूजा करावी? अरे ह्यांना तुम्ही दाखवत नाही, तुम्ही त्यांना तिथं थांबवत नाही, म्हणून ही मस्तावलेले आहेत. आणि म्हणून अनिल भाऊ सारखा माणूस ज्यावेळी ही सगळी मंडळी हे सगळे सवंगडी घेत आहेत, जसं कृष्णानं पेंद्याला बरोबर घेतलं, वाकड्याला बरोबर घेतलं आणि आपलं हे राज्य उभं केलं, ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी 12 बलुतेदार 18 अलुतेदार उभे केले आणि ही सगळी मंडळी घेऊन स्वराज्य निर्माण केलं, अशा पद्धतीचं स्वराज्य निर्माण करण्याचं काम आज कोण करत असते? अनिल भाऊ आणि सगळे शिलेदार आमचे हातामध्ये हात घालून लढण्यासाठी सज्ज झाले. तुम्ही सज्ज आहात का? तिथून पुढच्या लढाईमध्ये निमसोडकरांना माझा सवाल आहे, तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी होणार का? आहे का इच्छा? असेल तर हात वर करा की तुम्ही करत असलेलं काम आम्हाला मान्य आहे. म्हणजे आम्हाला तरी कळू द्या की आम्ही नक्की चांगलं काम करतोय का दरोडा घालाय आलोय. नाहीतर होतंय कसं, आम्ही इथं बुंबलून जायचं, आमचं लगीच ठरत नाही. अमोल बघा आम्हाला बरं झालं, पहिल्या मिटिंगला आलो, नवरी बघायला आलो, म्हटलं आता ह्याच्यातच कार्यक्रम संपतोय का काय, पण गड्याने देण्यात ठेवले. नवरा चांगला दिसतोय, केला तर काय नाही, आपल्या लेकीला अडचण होणार नाही, चांगली नांदवतेने आणि ती शेडगेला मला वाटतं गुण आला की बाबा ही चांगल्या खानदानीचे आहेत आणि त्याचा गुण आल्यामुळे त्यांनी तुम्ही आमचं स्थळ पसंत केलं, म्हणून मी अभिनंदन करतो. नाहीतर राजकीय गँगचं काय नाही हो, त्यांना मुलगी बघायला जायला लागत नाही, काय करायला नाही, कडेच ऐकतच सगळं मटेरियल मिळेल, पोरा बाळा सहित त्यांचा कारखाना चालू होतोय. आम्हाला पोरगी बघा लय मेहनत करायला लागते, त्या गड्याचं सोपं काम आहे, त्यासनी काय करायला लागत नाही, फक्त एकच करायला लागतं. एका गावात जर 4 भाऊ असलं तर त्यांच्या कानात जाऊन सांगायला लागतं, थोरला तुझ्याकडे नीट बघत नाही, ध्यान ठेव. दुसऱ्याला सांगायचं तुझं त्याला बरंच वाटत नाही, दाखल्याला सांगायचं तुझ्या लय अन्याय आहे, तू लवकर सावध. 4 गडी फुटले की 4 पक्ष उभं राहिलं. भाजप आला, शिवसेना आली, काँग्रेस आली, राष्ट्रवादी आली, सगळ्या गड्यातनं सुटल्या कुठला राहिलेला मरकुटा गडी तेवढा स्वाभिमानी शेतकरी संघटना. म्हणजे ज्याची गरज आहे त्यालाच गडी जवळ घेणार आणि ज्याचं काय नाही, म्हणजे गुण कुठं येतोय, डॉक्टर चांगला इकडं पण सगळं पेशंट तिकडं. 5 वर्षातनं काय आलं की सगळं गडी सुटलं आणि 5 वर्ष मात्र माझं ऊसाचं बिल राहिले, तो डॉक्टर साथ देतोय, त्या औषधवाल्यानं पैसे बुडवलं, दुकानदार नीट बोलना, हे सगळे गाराना आमच्याकडं आणि 5व्या वर्षी सगळं गडी तिकडं. त्यामुळे गड्यांची झेंडा त्यांचं आणि दांडा आमचं, सगळं गडी आमचंच तिकडं. त्यांना काय करायला लागत नाही आणि आम्ही एवढं सगळं करायचं
आणि उद्या हित न गेलो की सगळ्यांनी म्हणायचं स्वयंपानी शेतकरी संघटना त्यांच्या कशाला नादाला लागायचं. ही गडी त्यांचं कामच असतं. आम्ही त्यातनं म्हणतो ही कट्ट्यावलं बॅरिस्टर उद्या गोळ्या होणार. तुम्हाला म्हणणार कशाला त्या कातर घाटाच्या नादाला लागतं. ती बनपुरीवाले त्यासनी काय कळतं येरळवाडीच्या कशाला. आता ही साहेब तर रिटायर झाले डेपो मॅनेजर होतं एसटी महामंडळात तरी 5-6 वर्ष येते त्या सगळ्याच गडी नाव ठेवणार आणि ही गडी उद्यापासून येरड करायला सुरुवात करणार. आपले एखाद्या गावातला कार्यक्रम झाल्यावर म्हणतात ना येरड करणे शेतकरी माहिती ना येरड करणे म्हणजे जी काय झालंय ते परत गाडीने खायला सुरुवात करायची. ही बेकार गाडी आहे तेवढं सांगणार. मग त्यासनी एकच सांगायचं चांगला गाडी कोण आहे तेवढा आम्हाला दावा. म्हणजे जो ऊसाचं बिल आणून देईल जो कचेरीतलं काम करेल जो बाबा इथं कुठे एखाद्या शिक्षण मध्ये काय अडचण आली तिथं काम करेल. कुठल्याही कामाला न उपयोगी पडलेली ही माणसं फक्त आपापल्या हेवे जागामुळं थोरल्या भावाचं मधल्याला पटना दाखल्याचं थोरल्या पटना ज्याला भाव नाही त्याचं एकामेकाचं पटना अशी न पटलेल्या टोळ्यांचे गडी हिरकत. मला वाटतं आपण सगळी शेतकरी मंडळ आहे की कोळीच चितार पक्ष असतो ना फास मारल्याकडे असतो चितार ती चू केलं की ती गड्याने काय केले गावागावात गडी पाळलं ते ती चितूर काय करतो चू केलं की त्याला भाऊ केलं सगळ्यांना वाटतंय बहुतेक गडी अडचण येते आपण गेलं पाहिजे लवकर. ती सगळं टोळीनी पळत येतच आणि हे गडी काय करतो सगळ्यांनी माझ्यावर लय संकट आलंय. आता जर तुम्ही माझ्यावर उभं राहिलं नाही तर माझं सगळं करिअर धोक्यात द्याल आणि जर आपण भावकीनं जर काम नाही केलं तर माझं सगळं राजकीय संपत. मग तुमच्यासाठी मी कसा काम करू. तसं ही चित्र पक्षाला वाटतं की आपला मोठ्या अडचणीत आलाय तर सगळी येते ती सगळे आली की बऱ्यावर या गाड्यांनी फास लावलेला असतो. गडी पटापटा त्या पिंजऱ्यात अडकत आणि ज्या गाड्याने बुडवून घेतलंय त्याला देव पोचारतो त्याला बाजूला ठेवतो बाकीच्याला कापून टाकतो. तसं गावागावामध्ये प्रत्येक पार्टीनं चितार पक्षी पाळलं दे ती चू करते. आपल्याला बी वाटतंय आपला गडी लय अडचणीत आलाय आणि आपण भुलतोय आणि नेमका डाव साधला जातोय. त्यामुळं आम्ही गेल्यावर जी काय चितर पक्षी असतील त्यांच्यापासून 10 कोस दूर राहा. कारण आता बघितलंय जर इतकं चांगला गुण येतोय आम्ही काय औषधवाले नाही की आमचं औषध घ्या बाबा ही दोन आता तुम्ही जर द्राक्षातले आम्ही लई सांगायची गरज नाही नाहीतर ही गर्भधारणा करण्यासाठी ही लागतं डोरमॅक्स का काय मारा ते आमक्याला मारा असं सांगायला काय आम्ही काय औषधवाली नाही. आम्ही आता खरं तर इकडे याच्यामध्ये लय आम्हाला त्रास असतो. मी औंधापासून भिजत एका शहरमध्ये थांबवून तुमच्याकडे फॉर्च्युनर नाही आपली साधी साहित्य स्प्लेंडर कवा की चालू होती नाही होती लकत आमचा जोडीदार आहे सुभाष जाधव आलो बरोबर पावसात आलो बुरगोटा धावलो अनिल भाऊला म्हणलं अडचण होती या नाही म्हणले भिजू नका थांबा पण या याला म्हणलं काय करावं पुढे यावं तर पाऊस येतोयच. आता म्हटलं आपण काय कार्यक्रमाला पोचायचं काय लक्षण दिसत नाही परंतु इथल्या सोनार सिद्धाचीच कृपा असेल की बाबा ह्याचं 2 शब्द मी जरा देशमुख आहे आडनावाला फक्त त्यामुळे म्हटलं आपल्या देशमुखाच्या जाऊन 2 शब्द बहुतेक देवाचीच कृपा झाली असेल बाबा त्या गड्यांच्या कानात काय बिघाड झाला असला तर काय थोडं काय त्यालबिल असलं तर हनुमानाचं सरसेनापती प्रतापराव गुजराचं आमच्या गावचं सरसेनापती पोलिसांनी सांगितले वाईट त्याल आमच्या गड्यात घाल म्हणजे माझ्यावर एका देशमुखाच्या जोडीला 7-8 गडी आलं तर बरं होईल. मी काय चितार पक्षी नाही मी खराकुरा मावळा आहे प्रतापराव गुजरांचा मावळा आहे त्यामुळे तुम्हाला काय फसवायचं काम करणार नाही. तुमच्यासाठी छातीचा कोट करणारी माणसं ही सगळी मंडळ आहे. रिटायर झालेली माणसं काम करायला लागली. आज धरणी बांड पोरं तुम्ही तुमच्या मनामध्ये संघटना व्हावी इच्छाशक्ती तयार झाली त्याबद्दल खरंच कौतुक करावं. थोडं मला खरं तर वेळ अनिल भाऊने सांगितलं होतं की ती 9:30ला संपवायची आहे त्यामुळं हे नाही बऱ्यापैकी गडी आता गायवर आलेला असतो पण तरी बंद करायचं का बोलायचं बघा ना तर निवृत्ती म्हणलं आमची परत गाडीला अडवा येऊ नका तो लय बोलत होता ह्याला धरा असं काय गडी शिव कोण उभं केलं नाही तर ना काय तर आम्ही आहे 2 व्हीलरवर मला औंधाच्या खंडीतनं जाऊन द्यायचं नाही तर तसं काय देऊ नका. आम्ही भल्या भल्याच्या पाटांवर सफाई टाकणार गडे आणि तुम्हाला सांगतो मी 7 वर्ष तालीम केलेली आहे कवाच नोरा कुस्ती खेळलो नाही
त्यामुळं आणि माझा डाव होता धोबी पछाड, जेवढा गडी लाकडा त्याला नेटानच आडवा करणार. त्यामुळं आम्ही घाबरणारे माणसं नाही. कुठला बी माईचा लाल असेल, आमचं कुणाचं वैयक्तिक भांडण नाही. का हो, माझी आमची योजना 21 गावाची योजना गेल्या वर्षी वरच्या गाड्यानं चाय पे चर्चा सुरू केली नरेंद्र मोदी साहेबांनी, तिकडं पाणी पे चर्चा सुरू झाली. गेल्या वर्षी लोकसभेच्या अगोदर आमच्या योजनेला म्हणले जून मध्ये तुमचं सर्वे करणार. आता जून होऊन गेला, सरकार बोंबाडा लागलं ते लागलं, आता पाऊस बी बोंबाडा लागला. काय कळलंच माणसाला काय करावं, म्हणजे चौ बाजून आपली कोंडी व्हायला लागली आहे. आणि एवढं सगळं होत असताना आपण गप्प बसावं. अहो, इथं त्या नावामध्ये अनिल पवार जे आहेत त्यांनी सांगितलं राजू शेट्टी साहेबांना उभं करण्याचं काम केलंय. ज्याच्या नावामध्ये अनिल म्हणजे तो वारा आहे, वाऱ्यासारखा उधळणारा माणूस अनिल पवार आहे. त्यांच्या जोडीला आपल्याला अगदी इथं शरद खाडे शरदाचं चालणं आहे, तिकडे शरद पवार जरी असले तरी असली माणसं इथं आपल्याकडे. आणि ज्याच्यात त्याच्या तोंडाकडे बघावं, एक तरी सोनकुतल्याला गडे दिसते का? आणि मला वाटतंय आणि सगळ्यांच्यावर आमची दत्ताची कृपा आहे. दत्त कृपा दत्तात्रय आहेत आणि सूर्यवंश मगाशी सांगितलं, ह्या सगळ्यांना अगदी आणि सगळ्यांचं वैभव पाटील आहे. खर तर कोळी तर आम्ही शेतकरी कोळी म्हणले की लय घाबरतो. लाल कोळी आला की बटाटा गेला, द्राक्ष बागायदारला माहित आहे. आम्ही म्हटलं ही बी कोळी त्यातला इथं का, पण त्या कोळीचा वेगळाच नमुना बघायला मिळाला. सगळ्या गड्यांनी जसा चांगला कोळी इंतू त्या पद्धतीने येण्याचं काम अमोलदादाने चांगलं हेरलं. त्या भारदारानं एका गड्याला असं काय गुपलं की तितका भारदार बाळाने कार्यक्रमामध्ये शोभा आणण्याचं काम केलं. सकाळी भोसरेमध्ये, दिवसभर बोरगाव आणि परत आपल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तुमच्या मनगटामध्ये जोर यावा, तुमच्यामध्ये ती उर्मी घडावी म्हणून ह्या बहादरानं आपली वाणी खर्च केली. नक्कीच या वाणीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खटाव तालुक्यामध्ये ही क्रांतीची उभी राहिलेली मशाल अशी धगधगणार आहे. भल्याच्या ढुंगणाला जाळ लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुमची अडकवलेली बिलं, त्या बिलं अडकवणाऱ्याची मस्ती ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फौज उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग एकच करायला लागेल, भविष्यामध्ये ज्या वेळी लढा उभा राहील त्या लढ्यामध्ये आपलं योगदान असणं गरजेचं आहे. भावांनो, वेळ बराच झालेला आहे, परंतु आपल्याला येत असलेल्या अडचणी आणि ह्या अडचणीवर घरी गेल्यानंतर जरा विचार करा. आतापर्यंत प्रत्येकासाठी कित्येक जणांचं वय 50 पेक्षा जास्त झाले, 60 पेक्षा जास्त झाले. कित्येक नेत्यासाठी तुम्ही जीव पणाला लावले, भावावर भांडण केली, अगदी पै पावण्याच्या पुढा नतमस्तक झाला. परंतु तुमची जी काही मनामध्ये असलेल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या न्याय हक्कासाठी कोण उभं राहिलं का? हे घरी गेल्यावर थोडस शांत डोक्याने विचार करा. कारण अरे ज्यावेळी आपण आपल्या मुलाबाळांच्या प्रपंचासाठी, मुलाबाळाच्या कल्याणासाठी आपण राबत असतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये असतं, शेतकऱ्याला जर एकुलती एक मुलगी असेल तर तो विचार करत असतो की माझ्या ह्या मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं. माझी ही मुलगी मी तर हातावरील फुलासारखी लाडामध्ये कौतुकानं वाढवलेले आहे, तिला एखादं सन्मानाचं स्थळ मिळावं, तिला असणार मिळणारा नवरा चांगला मिळावा, तिचा सासर चांगलं मिळावं, माझा व्याही चांगला असावा, तिची सासू चांगली असावी, ही मनोकामना आपण प्रत्येक शेतकरी रात्रंदिवस ज्यावेळी आपल्या घरामध्ये मुलगी जन्म घेते त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो, ही माझी मुलगी उद्या कुणाची तरी दुसऱ्या घरची ही लक्ष्मी होणार आहे आणि तिचं चांगलं नांद व्हावं, यासाठी आपण अट्टहास करत असतो. जी काय आयुष्यामध्ये पुंजी कमवतो ती पुंजी आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपला शेतकरी बाप साठवत असतो. आणि ज्यावेळी हे सगळं पाहिल्यानंतर एखादं स्थळ फिक्स होतं, निश्चित होतं, त्यावेळी तो त्या मुलीचं लग्न थाटामाटात करण्यासाठी पळत असतो. पै पाहुण्यांना निमंत्रण देतो, सगळ्या मित्रमंडळींना सांगतो माझ्या छकुलीचं लग्न ठरलंय, तुम्ही लग्नाला अवश्य या. एखादी जरी बहीण रुसलेली असेल तर तिच्या जाऊन पाया पडतो, अगं तुझ्या भाजीचं लग्न ठरलंय, तू आली पाहिजेस, तू दिसली पाहिजेस,
यासाठी तो पळत असतो आणि तिचा भाऊ सुद्धा सगळ्या मित्रमंडळांना सांगतो माझ्या दीदीचं लग्न आहे, लग्नाला यायचं बरं का. सगळ्यांच्या विनवण्या करतो आणि सगळे करत असताना तो ते सगळं ऐश्वर्य उभं करायचा प्रयत्न करतो. चांगली खाट आधी घेतो, बेड घेतो, सगळं सामान घेतो, सगळ्या शोच्या वस्तू घेतो, एखादा चांगला हॉल बघतो आणि मुलीचं थाटामाटात लग्न उभं करतो. आणि करत असताना येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागतासाठी कमानीमध्ये उभा राहतो, हात जोडून सगळ्यांना धन्यवाद मानत असतो. आणि एवढं सगळं ऐश्वर्य उभे केल्यानंतर ज्यावेळी शेवटची अक्षता पडते सगळे निघून जातात आणि हे सगळे निघून जात असताना मात्र ज्यावेळी मुलीला जायची वेळ येते, सासरी जायची वेळ येते, त्यावेळी मात्र ती ज्यावेळी बाप मात्र तो थोडासा बाजूला होतो, कारण त्याला तो त्याचा कंठ फुटणार असतो की ही ज्यावेळी माझी लाडली जाईल त्यावेळी माझ्या अश्रूची मोकळी वाट होईल आणि माझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या मुलीला बघू नये, कारण ती सासरी नांदायला जाते, ती सुखात राहिले पाहिजे. परंतु एवढी नजर चुकवून सुद्धा तिची मुलगी ज्यावेळी बाहेर पडत असते सगळ्यांना आलिंगन देते आणि बापाला बघत असते. कावऱ्या बघा होऊन बाप कुठं दिसत नाही, एका कोपऱ्यामध्ये उभं राहिलेल्या बापाला शोधते आणि तिथं जाऊन त्याच्या गळ्यामध्ये हंबरडा फोडून रडते. त्यावेळी बाप म्हणतो अगं लाडले, मी तुझ्यासाठी एवढं सगळं उभं केलं आणि तू का रडते? तर ती सांगते बाबा मी जर आज सासरी चालले असते, माझ्या सुखासाठी तुम्ही माझ्या धावणीचा बैल विकलाय, माझ्या सुखासाठी माझं वावर घाण ठेवलंय, माझ्या सुखासाठी तुम्ही प्रत्येकाची नतमस्तक झालाय, तुम्ही अपमानित झालाय फक्त आणि फक्त माझ्या सुखासाठी. आणि म्हणून मी टाहो फोडती आणि हा टाहो का फुटतोय? कारण तुम्ही पिकवलेल्या मालाला दर न मिळण्याचं कारण आणि धोरण जर कोण ठरवतंय हे पुढारी आणि शासन, आणि याचा बदला तुम्ही घेणार की नाही, यासाठी आम्ही आलोय, यासाठी एवढा वेळ खर्च करून आता इथं आलोय. आणि हे जर करायचं असेल तर ह्या आपल्या मुलीच्या डोळ्यामध्ये ज्यांनी रडू आणले, आपल्या मुलाच्या शिक्षणापासून वंचित केले, आपल्या सुखसुविधा लांब केल्या, अशा या पुढाऱ्यांचा वचपा करायचा असेल तर आपली मनगट एका जागेवर आणा. आणि ही मनगट आणण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगायला भावानं जाता जाता एक शेवटच उदाहरण देतो. ज्यावेळी स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला, हिंदुस्थान स्वतंत्र होण्यासाठी सुभाषचंद्र बोस असतील, महात्मा गांधी असतील, अनेक पुढाऱ्यांनी उभे केलं, आंदोलन उभे केले, पण सशस्त्र लढ्यावर विश्वास ठेवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस होते. ते काय म्हणत होते? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि त्यांनी आझाद हिंद सेनेची फौज स्थापन केली. गावागावामध्ये जाऊन त्यांनी प्रबोधन केली, लोकांना सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करा. असंच एका गावामध्ये असंच त्याचं भाषण चालू होतं. आणि हे भाषण चालू असताना सगळी गर्दी अलोट गर्दी झालेली आणि नेहमीप्रमाणे सगळं भाषण झाल्यावर त्यांनी शेवटचे आव्हान केलं की ह्या देशाला मुक्त करण्यासाठी, या भारत मातेला परकीय इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी तुम्हाला जे जे शक्य होईल, सोने असेल, दागिने असतील, पैसे असतील, धान्य असेल, जे काय असेल, ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी थोडं थोडं द्या, हा लढा मला पुढे न्यायचा आहे. त्यावेळी एका कोपऱ्यामध्ये उभ्या असलेली एक वयस्क स्त्री वृद्ध आजी उभी होती आणि ती थोडीशी सुभाष बाबूकडे डोळे विस्फारून बघत होती. तर तो तेवढंच सुभाष बाबूंच्या चाणाक्ष नजरेने बघितलं. ते सगळ्या गर्दीतून वाट काढत काढत गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या आजीच्या पाया पडले आणि आजीला म्हणले, आजी तुम्ही फक्त हे सगळं बघताय आणि विस्फारित डोळ्याने माझ्याकडे बघताय, तुम्हाला नक्की काय वाटतंय? तुम्ही काहीही तुमच्याकडे नसू द्या, भले सोनं नसू द्या, पैसे नसू द्या, मला फक्त आशीर्वाद द्या. त्यावेळी ती सुभाष बाबूंना आजी म्हणते, अरे सुभाष बाबू, सैन्य हे पोटावर चालतं, सैन्याला पोट असतं आणि जर लढाई करायची असेल तर शौर्यवान माणसं सुद्धा तुझ्या सोबत पाहिजे. आणि ते सगळं माझ्याकडे काही नाही, तुझ्याकडे देण्यासाठी माझ्या गळ्यामध्ये फुटका मणी सुद्धा नाही, ना माझ्या घरामध्ये पायलीवर ज्वारी आहे, हे मी तुला काहीही देऊ शकत नाही. तो सुभाष बाबू म्हणले, फक्त मला आशीर्वाद द्या. तर ती बाई, ती आजी म्हणले, ते हसल्यानंतर सुभाष बाबू आश्चर्यचकित होऊन वरती बघतात, का आजी हसला? अरे बाबा,
जर आशीर्वादावर जर लढाई जिंकता आली असती तर या देशामध्ये 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देवांच्या आशीर्वादानं ब्रिटिशच काय सगळ्या जगावर आपण राज्य करू शकलो असतो. परंतु ते तसं होणार नाही. पण मला माहित आहे तू ही उभी केलेली लढाई, ही लढाई जर शेवटपर्यंत न्यायची असेल तर त्यासाठी मी मात्र एक मदत करू शकते. तर ते म्हणतात आजी काय करा. तर तुला सांगते हे जे माझं 16 वर्षाचं तर्ण बांड जे नातू आहे, हा तरणा बांड नातू ज्याच्या तोंडावर मिसळूक सुद्धा फुटलेला नाही, हा तरणा बांड नातू मी तुझ्या राष्ट्र सेवेसाठी आज अर्पण करते. आणि ही लढाई जिंकेपर्यंत सोडायची नाही अशी तुला ताकद देते. अशा म्हणणाऱ्या आजी त्या काळात जन्माला आल्या आणि म्हणून भारत देश स्वतंत्र झाला. आणि म्हणून हे जे काही धनुष्य उभं केलंय अनिल भाऊ असतील ही सगळी मंडळी, हे जे शिवधनुष्य, कारण आता सगळीकडे बोजवारा झालाय, बुळग्यांची जत्रा सगळी जमलेली आहे. आणि ह्या बुळग्यांच्या जत्रेमध्ये एकमेव वणवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजू शेट्टींचा हा वणवा ही सगळी अनिल भाऊच्या नेतृत्वाखाली ही मंडळी करते. या वणव्यामध्ये दुसऱ्याचा झेंड्याचा दांडा होण्यापेक्षा या मशालीत वात आणि तेल होण्याचा प्रयत्न करा. नक्कीच कुठल्याही हरामखोर प्रस्थापिताची तुम्हाला नजरेला नजर भिडवायची ताकद येणार नाही, होणार नाही एवढी तुम्हाला हमी देतो. आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय जवान जय किसान.